नमस्कार, नमस्कार, नमस्कार. IPLचं ऑक्शन काल संपलेलं आहे. मी आणि अमोल दोघंही जेद्दाला होतो IPLचं ऑक्शन कव्हर करायला. 2 दिवस पैशाची उधळण झाली. पहिल्या दिवशी जास्ती उधळण झाली. पण त्याच्यात एकच झालं, की आम्ही दोघंही इकडे होतो. भारताने पर्थमध्ये टेस्ट मॅच जिंकली. त्याच्याबद्दल काही आपण अपडेट देऊ शकलो नाही. पण त्याची कसर आपण दुसऱ्या टेस्टच्या आधी अमोल नक्की भरून काढूया. गौरव जोशींनाही परत एकदा घेऊन येऊया ऑस्ट्रेलियातून. कारण आपल्या तिघांनाही भारताच्या टीमने एक कानफटात मारलेली आहे आणि ते जिंकलेले आहेत. पण ऑक्शनचा रॅपअप आपण करायला हवा. कारण जेद्दाला पहिल्यांदा ऑक्शन झालं. आज आपल्याला समुद्रकिनाऱ्याहून जेद्दाच्या इकडनं काही व्हिडिओ करता आला नाही. पण आता आपण जस्ट निघायच्या आधी एक व्हिडिओ करूया. तुझं ओव्हरऑल ॲनालिसिस काय आहे? इतका इतका पैशाचा पाऊस पडला, इतका पावसाचा पाऊस पडला, की अखेर जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सुरुवातीला फास्ट बॉलर्सच्या सेटमध्ये परत उधळण चालू होती, तर खरंच बाहेर ढगफुटी झाली. तास दीड तास वादळ झालं, पाणी पाणी झालं रस्त्यांवर. ओके. फक्त भारतात नसल्यामुळे आपल्याला ते पाणी लगेच उपसलं गेलं. पण नाही, 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 नाही. भारतात इकडे पावसाची सवयच नाहीये या लोकांना. त्याच्यामुळे ड्रेनेजच्या सिस्टीमच नाहीये. इकडे रस्त्यावरती म्हणजे आपलं पाऊलभर पाणी जरी आलं, तरी ते आपोआप वाहून जात नाही. त्यांना ते पंप आउटच करायला लागतं. त्याच्यामुळे शहरभर ते पंप फिरतायत कालपासून. म्हणूनच उपसावं लागलं म्हणलं मी. पण आपण जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतर 6 तासांनी, तेव्हा बऱ्याच 90% ठिकाणी पाणी होतं. 90% शहरात कंटिन्यू पाऊस पडून गेला हे समजलंही नव्हतं. कंटिन्यू आपण ज्या 50 किलोमीटर फिरलेलो आहे, त्याच्यात आपल्याला फक्त 4 किलोमीटरमध्ये 5 वेळा पाणी लागलं थोडंसं. बोला, बोला, बोला. हां. हां. तर त्याच्यामुळे ती जी पैशाची उधळण झाली, त्याच्यामुळे ढगफुटी झाली जेद्दामध्ये. जेद्दामध्ये IPL कधी होणार हा पुढचा प्रश्न तुमच्यातल्या काही जणांना पडला असेल. त्याच्याकरता द हिंदू वाचा. थोडासा कंपनीचा प्लग, स्वतःच्या स्टोरीचा प्लग. पण असो, ऑक्शनवर परत येताना आदित्य, अपेक्षेनुसार ऑक्शन झाली माझ्या. तुझं वेगळं वाटतंय का? नाही पण मला असं वाटलं, की अर्थात एवढी वर्ष झालेली आहेत. मेगा ऑक्शन होतं. यावेळी ना टीम्सची म्हणजे हिट अँड मिसेस अर्थात प्रत्येक ऑक्शनमध्ये होतात. पण यावेळी बऱ्यापैकी टीम ओनर्सना आणि स्ट्रॅटेजी बनवणाऱ्यांना, कोचेसना, ॲनलिस्टना माहिती होतं, की त्यांना काय हवंय. म्हणजे आणि समजा हे झालं नाही तर काय करायचंय बॅकअप तयार होतं. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय, की बऱ्यापैकी टीम्स यावेळी ऑन पेपर अर्थात ऑक्शनवरती IPL जिंकता येत नाही. पण बऱ्याचशा टीम कागदावरती बॅलन्स्ड वाटतायत. अपवाद कदाचित लखनौ सुपर जायंट्सचा असू शकतो. थोडंसं गडबड झाली असं वाटतं. पण बाकी बहुतांश टीम्स ऑन पेपर चांगल्या वाटतायत. तुला काय वाटतंय? 2022च्या पूर्ण ऑक्शन नंतर ना, मीही म्हणलं होतं, जेवढं ठाम मत मी पर्थ कसोटी सामन्याबद्दल मांडलं होतं ना, तेवढंच ठाम मत मी 2022 ऑक्शन नंतर मांडलं होतं. तेव्हा तुमचं नाव वेगळं होतं, की गुजरातची गडबड झाली. आणि 2022ला गुजरात IPL ऑक्शनमध्ये गडबड झाली असं सगळ्या जगाला वाटत असताना त्यांनी IPL जिंकून दाखवली. ओके. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की IPL ऑक्शनवरून संघ ज्याचा समतोल, तो IPL जिंकणार असं असतं तर IPL ऑक्शनच दरवर्षी करावी आणि नंतर 60 दिवसाची IPL कॅन्सल करावी. त्याच्यामुळे खूप महत्त्व देण्याचा अर्थ नसतो. कारण काय, जेवढा अभ्यास करून, जेवढे परफॉर्मन्स ॲनलाइज करून, जेवढं प्लॅनिंग करून आणि त्या ऐनवेळेस टेबलवर जे ऑप्शन्स आहेत, त्यावरून प्रत्येकजण आज हा विचार करणं, आमची तयारी परफेक्ट आहे जसं प्रत्येक संघ म्हणतो सामन्याच्या आधी, तसं आमची टीम परफेक्ट आहे असं 10च्या 10 टीम्स म्हणतात. अर्थात. आणि त्याच्यात फार वावगं नाहीये. म्हणजे जसं आत्ता तू जे उदाहरण दिलंस, लखनौला ओपनर कोण, तर तो ब्रेझिया ओपनर आहे, हे आपल्याला नंतर अभ्यास केल्यानंतर समजलं ना. बरोबर. पण आपण जेव्हा विचार करतो कोण ओपन करून, त्यांनी घेतला ओपनर एक. त्यांनी कुठे काय केलं भारतात? अहो ठीक आहे, भारतात खूप लोकांनी काही केलं नाही आणि खूप लोक पहिल्यांदा येऊन काही करतात. न्यूझीलंडने काय केलं आपण बघितलं. पण गेल्या वेळेची फिल सॉल्ट पण म्हणजे ती येऊन चांगल्यात खेळले. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे तो मास्टर स्ट्रोक आहे का ते आपल्याला नंतर कळू शकेल. पण आमचे ऑप्शन चालू असताना
जरा हे झालं होतं खडाजंगी. पहिल्या दिवसाच्या शेवटी सनरायझर्स हैदराबादनी तुफान पैसे ओतले पहिल्याच दिवशी. दुसऱ्या दिवसाकडे जाताना त्यांचे 5 प्लेयर बाकी होते आणि फक्त 5,75,00,000ची पर्स शिल्लक होती. 65 5,65,00,000ची पर्स शिल्लक होती आणि 30,00,000चे मिनिमम 5 प्लेयर 4 प्लेयर घेतले तर 3 चौक 12 1,20,00,000 त्याच्यात जाणार होते. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांची हाताची घडी तोंडावरती बोट होतं. अमोल द हिंदूचे पत्रकार त्यांचं असं म्हणणं होतं की नाही हे सगळं त्यांना पण माहिती होतं. आम्ही डॅनियल विटोरीला विचारलं, त्याचंही असंच म्हणणं होतं की बाबा आम्ही पहिल्या दिवशी मॅक्झिमम कॅप प्लेयर असल्यामुळे आम्ही सगळे पैसे त्यांच्याकडे होते कारण आम्हाला माहिती होतं. पण कुठेतरी हैदराबादची प्लेयर्स घेण्यामध्ये पहिल्या दिवशी कदाचित एखादा प्लेयर घेतला नसता तर दुसऱ्या दिवशी त्यांना हवे असलेल्यापैकी एखाद दुसरा प्लेयर तरी मिळू शकला असता. त्याच्यामुळे झालं काय की दुसऱ्या दिवशी त्यांना बऱ्याच प्लेयर्सना आउटबिड झालं कारण टीम्सना माहिती होतं की 2-2.25 कोटीच्या वरती गेल्यावरती सनरायझर्सना पॅडल खाली करावंच लागणार आहे. तर थोडी अशी गडबड झाली हैदराबादची असं मला वाटलं. पण म्हणजे पहिल्या दिवशी घेतला नसता तर त्यांची स्टार्टिंग 11 झाली नसती त्यांच्या चॉईसची. पण दुसऱ्या दिवशी त्यांना शहाबाज अहमद त्यांचं जे गेल्या वर्षी प्लेयर होते जे त्यांना हवे होते, जे त्यांना इच्छा होती. जर त्यांना एवढा डेस्परेटली तो हवा तर त्यांनी कोटी ठेवले असते. बॅलन्स ठेवायचं. ज्या अर्थी ठेवले नाही त्या अर्थी त्यांच्याकडे शहाबाज अहमद जास्त महत्वाचा का पहिल्या दिवशी घेतलेले 5 प्लेयर जास्त महत्वाचे. मला एवढंच म्हणायचं आहे की ते आपल्याला कोणीच येऊन सांगणार नाही ना की गडबड झाली की आम्ही एखाद्या प्लेअरला 2 कोटी जास्त दिले, आम्ही कुठेतरी थांबायला हवं होतं. हे आपल्याला येऊन कधीच सांगणार नाही ना. हे इंटरप्रिटेशन, दिस इज ओपन फॉर इंटरप्रिटेशन. पण मला एक गोष्ट सांग, हे तर ठीक आहे आपले वाद होतच राहतील, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण तेच आपलं विशेष आहे. पण शार्दूल ठाकूर म्हणजे पृथ्वी शॉवरती आपण बोलूया थोडंसं त्याच्यानंतर. पण शार्दूल ठाकूर बोली तरी मिळायला पाहिजे होती राव. बोली मिळायला पाहिजे. हे यावेळेचं म्हणजे बऱ्याच गोष्टी इंटर रिलेट होऊन सगळ्याची सांगड होऊन त्याची परिणती अशी झाली की शार्दूल ठाकूर अनसोल्ड गेला. शार्दूल ठाकूरला ऑक्शन रजिस्ट्रेशनच्या वेळेस माहीत नव्हतं की तो दुसऱ्या दिवशी येणार आहे. ओके. शार्दूल मग त्यांची खात्री होती का तो पहिल्या दिवशी येणार आहे? नाही. पण हा रूढार्थाने समज असतो. शार्दूल ठाकूर त्याच्या करिअरमध्ये त्याच्या आयुष्यात आत्ताच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे त्यांनी सर्वात जास्त बेस प्राईस ठेवली. ह्याच्यात हे समजू शकतो आपण का ठेवली गेली असं. बेस प्राईस त्याचे म्हणजे म्हणजे उमेश यादवनी 2 कोटीची बेस प्राईस ठेवली त्याचं मला आश्चर्य पडलं. शार्दूलनी 2 कोटी बेस प्राईस ठेवली याचं मला नव्हतं वाटलं आश्चर्य. मग तेच आणि म्हणूनच मी म्हणतोय की जर शार्दूल ठाकूर पहिल्या दिवशी गेला असता तर शार्दूल ठाकूरला बिडिंग झालं असतं. पण जेव्हा शार्दूल ठाकूर दुसऱ्या दिवशी होता तोपर्यंत कोणाकडेच तोपर्यंत एकतर सगळ्या टीम्सची जवळजवळ पहिले 11 किंवा 12 शिफ्ट झाले होते. ओके. आणि मग जर त्यातला बॅकअप असेल पहिला, ओके, किंवा 11 किंवा 12 मधला एक बॉलर प्रत्येकाला घ्यायचा होता जो फास्ट बॉलरच्या सेटमध्ये गेला, त्याच्यातही शार्दूल नव्हता. त्याच्यानंतरच्या ऑलराऊंडरच्या सेटमध्ये शार्दूल होता. त्याच्यामुळे तोपर्यंत सगळ्यांचे पहिले 12 नक्की झालेत 100%. मग बॅकअप प्लेअर क्रिएट करताना बिडिंग करायचं का बॅकअप प्लेअर करताना वेळ घ्यायचा, म्हणून तो अनसोल्ड होऊन शेवटच्या राऊंडमध्ये येण्यासाठी लोक थांबली. पण तोपर्यंत जे काय बाकीचे बॅकअप्समध्ये गेले त्यामुळे एक वेळ अशी आली की चेन्नई बेस प्राईसला जाईल असं वाटत होतं. चेन्नईकडे पैसेच नाही उरले 2 कोटी. KKRने अजिंक्य राहणेला नाही 2 कोटी होते पण त्यांना ते त्या लेफ्ट आर्म बॉलरसाठी ठेवायचं. राईट. हो. सो त्यांना मुद्दा असा आहे की तुम्ही बॅकअप घेणार का शार्दूल बॅकअप म्हणून घेणार, हा जो मुद्दा आहे तो प्रत्येकाच्या कॉम्बिनेशनचा मुद्दा झाला. आणि त्याच्यामुळे शार्दूलचा बॅडलक अत्यंत खराब होतं सर्व दृष्ट्या. त्याच्यामुळे शार्दूलला बोली लागली नाही. आणि यावर्षी म्हणजे आता शार्दूलच्या दृष्टीने एकच मार्ग आहे की कोणीतरी दुखापत व्हावं. तर मला असं वाटतंय की फास्ट बॉलर आहे म्हणजे कुठेतरी शार्दूलला आपण अशी अपेक्षा करूया की चान्स मिळेल IPL मध्ये यावेळी रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून काहीतरी होईल असं वाटतंय. पण पृथ्वी शॉचं काय करायचं आता त्यांनी? कारण आपण तिकडे कुजबूज ऐकली की म्हणजे की 2 महिने त्याला सांभाळणार कोण? तर मग 2 महिने कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा अशी क्लिअर चर्चा होती. त्याच्यामुळे 75 लाख बेस प्राईस घेऊनही त्याला कोणी घेतलं नाही. मला पृथ्वी शॉबद्दल खूप सहानुभूती आहे. ओके. मी
खूप किस्से माहिती आहेत मला पृथ्वी शॉचे, ओके, जे आपण इथे बोलू शकत नाही. बरोबर. पण आपण इथे काय बोलतोय, पृथ्वी शॉ शेवटी IPL ऑप्शनमध्ये क्रिकेटर म्हणून येतो. त्याला ही काळजी घ्यायची असते की त्याच्या क्रिकेटला जे महत्त्व दिलं जातं त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी झाकवल्या गेल्या पाहिजेत. आत्ता अशी वेळ झाली आहे की ते 50-50 झालंय की काय अशी भीती वाटते. एकीकडे डिसिप्लिन, दुसरीकडे फिटनेस आणि तिसरीकडे प्युअर क्रिकेटिंग स्किल. तर त्या स्किल लेवलमध्ये पृथ्वी शॉ अफाट पुढे आहे. पण बाकीच्या 2 गोष्टींमुळे तो खाली खेचला जातोय की काय. आणि जसं बऱ्याच वेळा मद्यपींचं होतं ना, ज्याला साध्या मराठीत आपण बोलताना मला प्रिसाइज टर्म मराठीतली सुचत नाही आता, तू सांग मला जमलं तर, की दे एंड अप बीइंग व्हिक्टिम्स ऑफ रेप्युटेशन. ओके, म्हणजे एकदा कानफाट्या नाव पडलं ना, की ते कायम चिकटतं. हा जो प्रकार आहे ना, तसा पृथ्वी शॉबद्दल होत चाललाय का, अशी मला भीती वाटते. मुंबईच्या संघातून जागा घेतली. हा सिग्नल चांगला होता का IPLच्या आधी? येस. ऑक्शन सुरू व्हायच्या जस्ट आधी त्याला T20 संघात घेतलं. तो खेळायला लागला. पण ते डॅमेज जे झालं रेप्युटेशनचं, ते कसं भरून निघणार? आज मुंबईचा प्रशिक्षक हा एका IPL संघाबरोबर आत्ता आहे, दुसऱ्या IPL संघाबरोबर आधी होता. आणि IPL शेवटी जग छोटं आहे हो. तुमचं आमचं जग छोटं आहे, सगळ्यांना सगळं माहिती असतं, त्यातला प्रकार आहे ना हा. त्याच्यामुळे एकदा ती कुजबूज सुरू झाली, की मग हात कोण लावणार हा प्रश्न पडतो. आणि त्याच्यामुळे ते पृथ्वी शॉच्या विरोधात गेलं. आणि आत्ता तरी मला अशी शक्यता खूप कमी वाटते की पृथ्वी शॉ रिप्लेसमेंट प्लेअर म्हणूनही कन्सिडर केला जाईल. बरोबर. आणि सूर्यांश शेडगेला बीड मिळाली मराठीमधलं. आपण अंगकेश रघुवंशी म्हटलं तर त्याला मिळाली. तुषारला तर 6.5 कोटीची बीड मिळाली. म्हणजे डेव्हलपमेंट केली होती CSKने, त्याचा आता राजस्थान रॉयल्सला फायदा होणार आहे. राजवर्धनला बीड मिळाली, हर्षिनला बीड मिळाली. सचिन धसला नाही मिळाली, पण त्यांनी काम चांगलं केलं तर कदाचित त्याला पुढच्या वर्षी नक्कीच मिनी ऑप्शनमध्ये संधी मिळू शकते. त्याचा T20साठी चांगला गेम आहे. फक्त आता आपण पळापळीत आहोत. आत्ता आपल्याला पण एअरपोर्टला जायचं आहे. तर जायच्या आधी तू मला तुझा सगळ्यात समतोल संघ जो वाटतोय ऑप्शनवरनं, कोण जिंकेल-बिंकेल ते सोडून दे. सगळ्यात स्वस्तात मस्त खरेदी आणि उगाच महागडा झालेला खेळाडू, हे 3 सांग. सगळ्यात समतोल संघ आत्ता जरा थोडासा ब्लँक होतोय मी पटकन. पण माझ्या मते पंजाब किंग्सचा संघ सर्वात चांगली घडी बसलेली आहे त्यांची. ओके, जसं पटकथेची वीण घट्ट बसली आहे, असं वाचत आपण लहानपणापासून सिनेमांची परीक्षणं वाचत आलो. विशेषतः सकाळमध्ये श्रीपाद ब्रह्मेंचं वाचत आलो. तसं पंजाब किंग्सची वीण घट्ट बसलेली आहे असं मला वाटतं. तर तो म्हणजे गरजेपेक्षा जास्त याला काही अर्थ नसतो IPL ऑप्शनमध्ये. गरज असते म्हणूनच जास्त पैसे देतात. 2 लोकांना गरज आहे. त्याच्यामुळे पण तरी अवाजवी किंमत जर म्हणायची म्हणली, तर एका लेव्हलला मला असं वाटतं, की कुठेतरी त्या RTM रूलमुळे जितेश शर्मासाठी जास्त पैसे मोजले गेले. कारण परत तेच, की 2 टीम्सना गरज होती आणि जेव्हा बिडिंग थांबलं, तेव्हा 7 कोटीची बीड उंचावून 11 कोटी नेली, की त्याच्यामुळे पंजाब किंग्ज म्हणलं, "ओके, जाऊ दे बाबा, सुखी राहा." त्याच्यामुळे ती मला थोडीशी अवाजवी बीड वाटली. तिसरं काय, स्वस्तात मस्त. स्वस्तात मस्त खेळाडू. ओके, थांब मी विचार करतो. तेवढ्या वेळात तू तुझे 3 सांग किंवा 2 सांग. ठीक आहे. मला सगळ्यात बॅलन्स टीम म्हणजे स्टार्टिंग 11 किंवा 12 म्हटले तर मला मुंबई इंडियन्सची वाटते बऱ्याच दिवसांनी. कारण त्यांनी गेल्या 2-3 वर्षात बरीच माती खाल्ली होती ऑप्शनमध्ये. यावेळी आपण आकाश अंबानीला पण विचारलं की थांबणं किती अवघड होतं. तर ते यावेळी थांबण्याच्या तयारीने आले होते आणि डेस्परेट नव्हते. त्याच्यामुळे बुमराह, बोल्ट, चहर त्यांचे जे 12 बघितले पहिले, तर खरंच चांगली आहे. म्हणजे आता फक्त बोल्टचा फिटनेसचा काही प्रश्न नाही आहे, कारण तो T20च खेळतो. पण दीपक चहर जर का फिट राहिला, तर त्यांचे जे पहिले 12 आहेत आणि विल जॅक्स, आपण त्याच्यावरती बोललं पाहिजे जस्ट एकदा, की मुंबई इंडियन्सना विल जॅक्स मिळाला म्हणजे म्हणजे मी हरलो. म्हणजे RCBकडे पैसे होते. विल जॅक्सने त्यांच्यासाठी गेल्या वर्षी जीव तोडून खेळ केला होता. अ, आणि त्यांनी RTM एक्सरसाइजच नाही केलं. सो मच सो की म्हणजे
आता दोनच गोष्टी असू शकतात. म्हणजे आता हे आपण बोलायचं का नाही इकडे मला माहिती नाही. पण आकाश अंबानीनी म्हणजे ते तर अख्ख्या जगाला दिसलं. आश्चर्य वाटून आर-सी-बीच्या मॅनेजमेंटचं जाऊन अभिनंदन केलं, की बाबा धन्यवाद तुम्ही त्याला जाऊन दिलं. हां. तर 2 गोष्टी असू शकतात त्याच्यात आता, की आकाश अंबानीला विल जॅक्स डेस्परेटली हवा होता मिळाला म्हणून तो खुश झाला किंवा तो एवढा शॉक झाला, की याने आर-टी-एम वापरला नाही आणि आम्हाला तो नको होता. म्हणून जाऊन अभिनंदन केलं. आणि तिसरी शक्यता, हं. कारण यावर्षी IPL ऑक्शन नंतर ट्रेडिंग विंडो नाहीये. तर ते 2च्या बदल्यात 1 असं झालं का? की मुंबई इंडियन्सचे 2 खेळाडू, 2 ऑलराउंडर्स योगायोगाने आर-सी-बीने घेतले आणि आर-सी-बीचा एक हुकमी एक्का मुंबई इंडियन्सकडे आला आणि तो आल्यानंतर म्हणजे त्याच्या आधी एक मुंबई इंडियन्सचा गेला होता, टिम डेव्हिड, ज्याच्यात मुंबई इंडियन्सने 3 वर्ष खूप इन्व्हेस्ट केलं होतं आणि बीड नाही केलं त्यांनी बीड नाही आणि केलं. रोमारिओ मग शेफर्डसाठी बीड केलं हां, नाही. मग तो हँडशेक झाला आणि त्याच्यानंतर काही वेळात रोमारिओ शेफर्ड बेस्ट प्राईसला आर-सी-बीने पॅडल उचललं आणि मुंबई इंडियन्सने बीड नाही केलं. ओके, या फॅक्ट्स आहेत. आकाश अंबानीने जाऊन हँडशेक केला एवढंच मला दिसलं. तो काय बोलला मला माहिती नाही. ओके. आणि काय ठरलं तेही आपल्याला माहिती नाही. हे सगळे योगायोग आहेत. राईट. आणि एक योगायोग तिथे तू बघितलास ते मला माहिती आहे, की त्याच्या आधीच्या शेवटच्या ब्रेकमध्ये ते दोघांनी एकत्र गप्पा मारत त्यांच्या लेव्हल्सकडे गेलेले आपण बघितले. हो, त्याच्यामुळे सगळे योगायोग आहेत. पण असं झालं बुवा. तर मुंबई इंडियन्स मला बॅलन्स टीम वाटते विल जॅक्स आल्यामुळे. कारण त्यांचे आता पहिले 12 एकदम सॉलिड वाटतायत. रॉबिन मिन्स आता त्यानं कसं विकेट कीपिंगमध्ये काय ॲड करतो हा एक मुद्दा असू शकतो. पण ते बघण्याची गोष्ट ठरेल. पण बाकी त्यांचे स्टार्टिंग 12 खूप चांगले वाटतायत. मला स्वस्तात मस्त असा म्हणजे मला आश्चर्य वाटेल पण माझ्या मते ऋषभ पंतला 30 कोटीची बोली लागेल असं मला वाटलं होतं. पुढची 7 ते 8 वर्ष ब्रँडिंग देतो. पुढची 7 ते 8 वर्षात टीम इंडियाचा कॅप्टन होण्याची शक्यता जास्ती आहे. तर मला असं वाटत होतं, की त्याच्यासाठी 30 कोटीपर्यंत बोली जाईल आणि तो सगळ्यात श्रीमंत होईल. त्याला सगळ्यात जास्ती बोली लागली पण तो 3-3.5 कोटी स्वस्तात आला. आर-सी-बीने त्याच्यासाठी बीड केलं नाही याचं मला आश्चर्य वाटलं. पण आर-सी-बी काहीही करू शकतात हे आपल्याला दिसलेलं आहे. पण त्याच्यामुळे तो मला तुलनेने कमी किमतीत गेला असं वाटलं आणि व्यंकटेश अय्यरसाठी 23,75,00,000 जरा जास्ती झाले बाबा. म्हणजे कुठेतरी थांबायला हवं होतं के-के-आरने असं वाटलं. पण जरा इट इज टू मच. ओके. तर तुम्ही तुमचे सांगा. तुम्ही तुमची समतोल सगळ्या टीम सांगा. तुम्हाला आवाजावी महाग वाटलेला किंवा स्वस्तात मस्त असलेल्या प्लेयर्सची लिस्ट सांगा. हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. थांबा. काय थांबायच्या आधी मला आदित्य जोशींना एक प्रश्न विचारायचा आहे. ते पहिल्यांदा IPL ऑक्शन कव्हर करायला तिथे आजूबाजूला होते. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की IPL ऑक्शन संपल्यानंतर तुम्ही आकाश अंबानींच्या जागेवर बसूनही फोटो काढून घेतलात हां. आणि काव्या मारन यांच्या जागीही फोटो काढून घेतलात. तर जास्त मजा तुम्हाला कुठल्या क्षणी आली? फक्त त्या 2 पैकीच नाही म्हणजे ओव्हरऑल 3 दिवसात की द्या. तर मला सगळ्यात मजा संजीव गोयंकांचा ऑक्शन टेबलवरचा ॲटिट्यूड बघून आली. ही इज क्रिस्टल क्लिअर मला हा प्लेयर आवडतो का नाही आवडत. हे त्यांच्या चेहऱ्यावरनं लहान मुलासारखं जे कळत होतं, ते एवढ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या बाबतीतही किती पॅशन असल्यामुळे होतं, हे बघून मला थोडं आश्चर्य वाटलं. आणि आकाश अंबानी आणि नेस वाडियासुद्धा पॅशनेट होते. म्हणजे प्रत्येकजण इमोशनली विचार करत होते आपल्या टीमच्या बाबतीमध्ये दिसत होतं. त्याच्यामुळे एक वेगळा माहोल होता. मजा आली. काव्याबरोबर काही फोटो काढून दिला नाही मला अमोल सरांनी, पण पुढच्या वेळी कदाचित काढता येईल. त्याच्यामुळे बघूया. आणि शुक्लाजींबरोबर पण राहिलं. शुक्लाजींबरोबर राहिला. त्याचं दुःख आहे म्हणजे ते होऊ शकलं असतं, पण ते नाही झालं. पण असो. तर हा एपिसोड कसा वाटला ते कळवा. पुढच्या टेस्टच्या आधी आपण आधीची जी टेस्ट मॅचची जी कसर राहिलेली आहे ती नक्की भरून काढू. आत्ता मात्र जेद्दावरून वालेकुम सलाम. धन्यवाद अमोल. थँक यू.